नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतेय. सुरुवातीलाच पाहणार आहोत पडळकर यांनी जे वक्तव्य जयंत पाटील यांच्याबद्दल केलं त्यानंतर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्र्यांनीही काही सूचना केलेल्या आहेत पडळकरांना. नेमकं काय जाणून घेऊया सविस्तर. शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा अशी टीका करणं योग्य नाही. पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध. मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज भविष्यात चांगला नेता व्हायचं असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही. फडणवीसांचा पडळकरांना सल्ला. वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना. मी सूचनांचं पालन करेन. गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यात पडसाद. जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा. पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी. जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही. काहीतरी गडबड आहे. गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्यात. जयंत पाटलांकडून पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार. कुठल्याही व्यक्तीनं पातळी सोडून बोलू नये. सर्वांनाच अरेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही. बोलताना जपून बोललं पाहिजे. पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. मतभेद असावे, मनभेद नको. वैयक्तिक टीका कुणावर कुणी करू नये. सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. पडळकरांच्या जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. पडळकरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ. जयंत पाटलांवरील टीका अश्लाघ्य आणि संतापजनक. जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर रोहित पवारांची पडळकरांवर टीका. पडळकरांनी वैयक्तिक टीका करताना तोल सांभाळायला हवा. पडळकरांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही. भाजपच्या प्रवक्ते नवनाथ वन यांनी केलं स्पष्ट.